मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची के.वाय.सी बाकी राहिलेली आहे, ज्या बहिणींची के.वाय.सी चुकलेली आहे किंवा मग के.वाय.सी सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही त्यांना पैसे मिळाले नाही आहेत, 2 ते 3 हप्ते मिळाले नाही आहेत, तर त्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बघा, सर्वच ज्या बहिणी के.वाय.सी करण्यासाठी राहून गेलेल्या आहेत, 50 ते 60 लाख महिलांची के.वाय.सी बाकी आहे. अशा महिलांसाठी आता एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. आता सरकारने एक आदेश दिलेला आहे की ज्यामध्ये की अंगणवाडी सेविका ताई ह्या आता लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी पडताळणी म्हणजेच की प्रत्यक्ष पडताळणी करणार नाही आहेत. अशा प्रकारचे आदेश शासनाने दिले आहेत. ते आदेश मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तर मग आता प्रश्न एक पडतोय की या अगोदरसुद्धा सरकारनं शासन आदेश दिलेले होते, जे की कार्यालय स्तरावरील होते आणि त्यामध्ये सूचना त्यांनी देण्यात आलेल्या होत्या अंगणवाडी सेविका यांना की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची प्रत्यक्ष पडताळणी करावी लागणार आहे. त्याबद्दलच्या याद्यासुद्धा पाठवण्यात आल्या आहे. मी वेगवेगळे व्हिडिओसुद्धा यावर बनवलेले आहेत आणि त्यामध्ये शासनाचे जे काही पत्र असेल किंवा मग जे काही अधिकारी आहेत यांनी दिलेली माहिती असेल, ही सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका ताई यांना लाडक्या बहीण योजनेची के.वाय.सी पडताळणी करावी लागणार आहे आणि अशा प्रकारच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत. तर बघा, आपल्याला असं वाटत होतं की आता लवकरच ही के.वाय.सी पडताळणी चालू होणार आहे. तसे आदेश तर 26 जानेवारीनंतरच सुरू करण्यात यावी ही पडताळणी असं देण्यात आलं होतं, ज्यामध्ये की 27 जानेवारीपासून ही पडताळणी करावी लागणार आहे अशा प्रकारचे ते आदेश होते. परंतु तरीही अजूनही आता 4-5 दिवस होत आले आहेत. अंगणवाडी सेविकाताई यांनी ही पडताळणी सुरू केलेली नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे कुठलाही शासन आदेश आलेला नाही आहे आणि म्हणून आम्ही ही पडताळणी करणार नाही आहे. तसं तर त्यांचं या पडताळणीला सुरुवातपासूनच नकार होता, कारण की त्यांचं जे काही मानधन आहे किंवा मग जो काही प्रोत्साहन भत्ता आहे हा त्यांना वेळेवर मिळत नव्हता. लाडकी बहीण योजनेचे या अगोदरसुद्धा फॉर्म भरण्याचे काम त्यांनी केले होते, तर त्यांचेसुद्धा जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना अजूनपर्यंत मिळालेला नव्हता. तर अशातच आता अंगणवाडी सेविकाताई या कामास स्पष्ट नकार देत आहेत आणि आता सरकारनेसुद्धा यावर शिक्कामोर्तब केलेला दिसून येत आहे. मग आता सरकार एकीकडे तर म्हणते आहे की लाडक्या बहिणींची के.वाय.सी अंगणवाडी सेविकांनी करावी आणि एकीकडे हा दुसरा आदेश दिलेला आहे की अंगणवाडी सेविकांनी योजनाबाह्य काम करायचे नाही आहे. तर मग आता नेमकं काय आता ठरवायचं? लाडक्या बहिणी आता पेचामध्ये सापडलेल्या आहेत की आता त्यांना नाही आता करावं तर काय करावं? मग काय आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा ऑनलाईन जे काही पोर्टल आहे ते सुरू करणार आहे का सरकार? किंवा मग ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन जे काही के.वाय.सी करायची होती तीच आता डबल पुन्हा होणार आहे का? मग असं जर झालं तर लाडक्या बहिणी खूप खुश होतील. सुरुवातपासूनच त्यांची मागणी होती की आम्हाला ऑनलाईन पोर्टल चालू करून द्या आणि ऑनलाईन प्रकारे आम्ही के.वाय.सी करणार आहोत. तर अशा प्रकारची मागणी सुरुवातपासूनच त्यांची राहिली होती. मग आता अशा प्रकारचा हा जो आदेश दिलेला आहे की लाडक्या बहीण योजनेची जी काही के.वाय.सी पडताळणी आहे ती अंगणवाडी सेविका यांनी करू नये, कारण की योजनाबाह्य काम त्यांनी करू नये. फक्त आपल्या जी काही योजना आहे महिला व बालविकास विभागाची, त्याच योजनांचे काम त्यांना करावे लागणार आहे. अशा प्रकारचा तो आदेश आहे. मी तुम्हाला तो दाखवून देणार आहे. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर बघा, हेच ते शासन निर्णय आहे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे काढण्यात आलेलं आहे. दिनांक तुम्ही खाली बघू शकता, 30/1/2026 म्हणजेच की या 2 दिवसा अगोदरचंच हे शासन परिपत्रक आहे. आणि नवी मुंबई महाराष्ट्र राज्य जे आयुक्तालय आहे महिला व बाल विकास सेवा योजनेचं, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं, त्यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. आता कुणासाठी काढण्यात आलं आहे तर बघा, जिल्हाधिकारी जिल्हा सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, त्यांच्या जे काही जिल्हाधिकारी आहेत म्हणजे कलेक्टर्स आहेत त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. तर बघा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, आता ज्या काही महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आहेत आणि त्यामध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत या योजनेसंबंधीचे, महिला व बाल विकास योजनेसंबंधीचे, तर त्या सर्वांसाठी सुद्धा हे पत्र पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व, आता नागरी प्रकल्पातील जे काही बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत यांनासुद्धा हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे. आता विषय बघा काय आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये. बघा, एक वेळ विषय आणखीन बघून घ्या काय म्हटलं यांनी.
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये. म्हणजे जे काही योजना आहे यांची एकात्मिक बाल विकास सेवा योजना, या योजनेशी संबंधित नसलेले काम त्यांना देऊ नये. फक्त या योजनेशी संबंधित असलेलेच काम त्यांनी करावे, अशा प्रकारचं हे परिपत्रक त्यांनी काढलं आहे. इथं माहिती खाली बघा काय लिहिलेली आहे. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांच्या आहार व आरोग्य तसेच बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवांद्वारे पार पाडतात. तथापि या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी कोणतेही सहसंबंध नसलेल्या सेवांचे कामकाज, उदाहरणार्थ निवडणुकांचे कामकाज, सर्वेक्षण तसेच योजनाबाह्य कामकाज करण्यासाठी आदेशित केले जाते. या योजना बाह्य कामकाजाच्या त्यांच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होतो. तसेच त्यांना योजनाबाह्य कामकाजामुळे सदरचे जे काही मानधनी कर्मचारी आहेत यांच्यावर अतिरिक्त कामकाजाचा बोजा वाढत आहे. याकरिता येथून पुढे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेशी संबंधित नसलेल्या इतर कोणत्याही कामकाजासाठी आदेशित करू नये, अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाने माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना अर्धशासकीय पत्राद्वारे कळवलेले आहे. सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडत आहे. यास अनुसरून आपणास कळवण्यात येते की येथून पुढे कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज करण्यासाठी आदेशित करण्यात येऊ नये. सोबत केंद्र शासनाचे वरील संदर्भीय पत्र जोडलेले आहे. तर अशा प्रकारे हे जे आयुक्त तुम्ही बघू शकता कैलास पगारे यांच्याकडून हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि 30/1/2026 हे पत्रक आहे. म्हणजे 2च दिवस झाले हे पत्र काढून. आणि या अगोदर शासन जे काही पत्र काढले होते त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेची KYC करण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु आता हे जे नवीन पत्र आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणतंही नियमबाह्य काम, म्हणजेच की जे काही योजना आहे त्यांची, त्या योजनेसंबंधीचे बाहेरचं काम त्यांना आता करण्यात देऊ नये, अशा प्रकारचं त्यांनी आदेश दिलेला आहे. कैलास पगारे सर आयुक्त आहे त्यांनी. तर आता तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेची KYC पडताळणी अंगणवाडी सेविका ताईंकडून होणार नाही आहे. स्पष्टपणे सांगत आहे की आता तुमची KYC पडताळणी अंगणवाडी सेविका ताई करणार नाही आहेत, कारण की पत्र आलेलं आहे. आता अंगणवाडी सेविका अंगणवाडीमध्ये जाऊन काहीच फायदा नाही, कारण की आता तुमची KYC पडताळणी सरकारनं अजून जोपर्यंत काही माहिती समोर येत नाही किंवा मग आणखीन सरकारकडून काही माहिती सांगण्यात येत नाही तोपर्यंत काहीही माहीत पडत नाही आहे. होऊ शकते की तुमची जी काही KYC आहे हे पुन्हा ऑनलाईनच होणार आहे, मोबाईलद्वारेच होऊ शकते. तर आता तुम्हाला थोडं वाट बघावं लागणार आहे. तर मग आता शासनाद्वारे तुमची KYC पडताळणी कशा प्रकारे करणार आहे याबद्दलची जी काही माहिती आपल्याला मिळणार आहे सर्वात आधी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.